लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधून एक धक्कादायक आणि मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येते. या प्रकरणात आता एक नवा आणि गंभीर ट्विस्ट समोर आलाय. शुभम खैरनारचा भाऊ भावेश खैरनार याच्याकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तल जप्त केली होती. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे अधिक संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनारच्या कुटुंबाबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. शुभमचा भाऊ भावेश खैरनार याला नांदगाव पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्याच्याकडून गावठी पिस्तल जप्त करण्यात आलेली होती. प्राथमिक माहितीनुसार भावेश खैरनारनं दहशत माजवण्यासाठी ही पिस्तल खरेदी केलेली होती आणि या प्रकरणात भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार भावेश आणि त्याच्या साथीदारांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान एकीकडे नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात असताना दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील सदस्यावर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा समोर आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. हा केवळ पेपरफुटीचा प्रकार आहे की यामागे आणखी मोठं जाळं कार्यरत आहे, याबाबत आता तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.